दारी ही संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। या पालक सभेचं स्वरूप याचं प्रयोजन अधिक स्पष्ट करण्यासाठी या पालक सभेच्या प्रास्ताविकासाठी श्रीमान संदीप ठाकरे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो। सर्वात जास्त करतो अभ्यास, त्यांचा जो विषय आहे त्यांचा अभ्यास करतो, परंतु इतर जो विषय आहे इतर विषयाचा थोडा कमी अभ्यास करतो। की त्याचं पाठांतर जेव्हा घेतो तेव्हा तो मला सांगतो, त्याचं उत्तर पण सांगतो, आणि लिहायला जर बसलो तर तो लिहितो बरोबर, पण त्याचा स्पीड जो आहे एकदम स्लो। कौशल्य अंगीभूत असून चालणार नाही, त्या विक्रीचं कौशल्य सुद्धा विद्यार्थ्यांना आलं पाहिजे। कारण बरेचसे आपल्या भागातील शेतकरी आहे आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांची एक दैनावस्था आहे की आपल्याला पिकवता येते पण ती विकता येत नाही, कारण विक्री करणारा पिकवणाऱ्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरतो। आणि म्हणून विद्यार्थ्यांना थोडं त्याबद्दल मार्गदर्शन केले जाते की आता पालक विकायची आहे ती कशी विकल्या गेली पाहिजे, टोमॅटो विकायचे ते कशी विकल्या गेल्या पाहिजे। मग एखाद्या गोष्टीचा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं देता आलं पाहिजे, अशा प्रकारे विक्रीचा स्टॉल लावला जातो। आणि हा स्टॉल लावल्यानंतर विद्यार्थी फार 50 रुपयाची 100 रुपयाची पालक विकतात, परंतु ती विक्री झाल्यानंतर त्यांच्या हाती आलेला पैसा घेऊन जे आमच्याजवळ येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद जो दिसतो तर तो आनंद खरोखर अनुभवण्यासारखा असतो। घेऊन मी त्याच्यावर टेस्ट, पाठांतरावरती टेस्ट घेईल असं सांगून समजा मुलांची आठवड्याभरातली एखादी टेस्ट समजा जर घेतली तर फारच चांगलं होईल। यासाठी मुलांना टाकलंय की या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणानं त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षक आणि शिक्षिकेचा कर्मचारी आणि